पुणेरी पाट्याची गंमत पाहणार आहोत. पुण्यातल्या पाट्या एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. उधारी अजिबात नको, आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील. उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरचेच नाव बदनाम करतात. प्रत्येक आजार आमच्याकडे बरा होईल असा काही नियम नवस नाही. मी डॉक्टर आहे, तुमचा कुलदैवत नाही. पेशंटने लुंगी बनियान बरमुडा घालून दवाखान्यात येऊ नये. आपण चेन्नईमध्ये राहत नाही. सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्यात. तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने ते बरे केले जाईल. एका पेशंट सोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे. इष्टमित्र सहपरिवार याला इथे काय आम्ही लग्नाची पंगत बसवलेली नाही. तसेच सोबत आलेला नाही. मध्ये मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेंट सांगू नयेत. आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल. एका पेशंटवर त्याच्या अख्ख्या घरदाराची तपासणी फ्री योजना आमच्या दवाखान्यात तरी नाही आहे. इंजेक्शन घ्यायचं असल्यास मनाची तयारी करूनच यावी. ऐनवेळी लहान मुलासारखा आकांडतांडव करण्यासाठी ह्या बालवाडी वर्ग नाही आहे. कुठल्या तरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी दवाखान्यात दाखवायला आणून त्या घेऊ का असे विचारून डॉक्टरचा वेळ घेऊ नये. घरीच कन्सल्टंट कडून तपासून आल्यावर ती फाईल फॅमिली डॉक्टरकडे परत दाखवून त्याचं डोकं खाऊ नये. सगळ्याच देवांना नमस करू, जो पावेल त्याचा फेडू असं डॉक्टर. डॉक्टरांना बायका मुले आहेत, त्यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं. ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि त्या वैयक्तिक आयुष्यात काही करू शकतात. त्यांच्याशी तुमचे काही घेणे देणे नाही. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डॉक्टर कधीच करत नाही. कुठल्या तरी डॉक्टरकडून आलेला वाईट अनुभवाचा राग इतर डॉक्टरवर काढू नये. इतर पेशंटकडून आलेला वाईट अनुभवाचा राग डॉक्टर्सने आपण काढला तर आपल्याला अनंतात विलीन व्हावं लागेल. तुम्ही ग्राहक बनला तर डॉक्टर दुकानदार बनेल. तुम्ही आधी माणूस बना, मग डॉक्टर अवश्य देव माणूस बनतील. ट्रीटमेंट पुरताच आपला डॉक्टर.